की शमिकाची जी माई आहे ती माझी खरी आई आहे, म्हणजे ही बहीण आहे. म्हणजे शमिका इंडिरेक्टली माझी बहीण. विक्रम विषयी हिच्या मनात जरा जरी काही असतं तर तू आज इथे नसतास. करेक्ट आहे. तर यावर तुला बोलायला काय कुठे आवडेल? मी पण आज इथेच आहे ना, नाहीतर मी इथे नसतो. तीन बाळ करायचं म्हणजे नॉट अ जोक, सो त्यांना बऱ्याच वेळ द्यावा लागेल. सो लेट्स सी, बघू आता काय लिहिलंय पुढे. ऍज अ रोमॅन्टिक सीन त्याने केले असतील, म्हणजे त्याने अशी कामं केलेली आहेत की ज्याच्यामध्ये त्याला माहिती आहे टेक्निकली असेल किंवा आय कॉन्टॅक्ट करणं असेल. माझ्यासाठी ना पहिल्यांदा सुरुवातीला खूप टास्क होतं, मला लाज वाटायची की बापरे आय कॉन्टॅक्ट कसं करायचं आणि कसं बघायचं, स्टेअर कसं करायचं कंटिन्यू. मी शाहरुख खानचा फॅन राहून गेलोय, त्याच्यामुळे मला रोमॅन्स आवडतो, करायला आवडतो, बघायला आवडतो. पण याचा खऱ्या आयुष्यात पण होत असेल ना फायदा? म्हणजे नाही नाही होत? अरे देवा. काहीच नाही. माझी पार्टनर पुढे जाऊन जर उपवास वगैरे करत असेल, बिकॉज तिचा बिलीफ सिस्टम त्याच्यात आहे आणि ती बिलीव्ह करते त्या सगळ्या गोष्टी, आणि जर ती करत असेल तर मला पण आवडेल तिच्यासाठी त्या दिवशी उपवास ठेवायला. भले मला बिलीव्ह नाहीये किंवा मी जाऊन हे सगळं करणार नाही, पण जर ती माझ्यासाठी उपाशी राहते तर वाय नॉट, मी पण. आता शमिका आली हे एक्सेप्ट होत नाहीये त्यांचं, असं की नाही आम्ही सईच्या बाबतीत सहन करू, देवांच्या बाबतीत नाही सहन होणार आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. सई फायनली आलेली आहे, कारण की गेल्या वेळेला जेव्हा देवांचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा त्याच्या खाली कमेंट्स की सही हवी सही हवी सही हवी. तर आजचा इंटरव्ह्यू सही होणार आहे कारण फायनली सई आलेली आहे. कसे आहात दोघे जण? तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. बरं, वटपौर्णिमा साजरी करता असं कळलं आणि काहीतरी नवीन ट्विस्ट वगैरे येणार आहे, काही भनक लागली आम्हाला तशी, तुम्ही काही सांगू शकता का? काय भनक लागली तुला? हे म्हणजे आम्ही शूटिंग पाहिलं ना, त्यामुळे आता किती रिव्हील करायचं तुमच्यावर आहे. भणक मला असं तुला जशी भणक लागली तशी प्रेक्षकांना पण लागू दे ना, ती मज्जा आहे खरे. म्हणून तर आज 500 एपिसोड पर्यंत पोहोचलोय आम्ही. सो मला असं वाटतं की ती भणक काय हे आम्ही सांगण्यापेक्षा जरा पाहण्यात मज्जा वेगळी आहे. बरं, मी जेव्हा गेल्या वेळेला देवांचा इंटरव्ह्यू केला होता त्यावेळेला सगळ्यांच्या खूप रिक्वेस्ट आल्या होत्या की म्हटलं की सई हवी सई हवी, तर त्यावरती बरेच प्रश्न प्रेक्षकांनी विचारले आणि त्यामध्ये असा प्रश्न होता की सई देवांशी जी 3 बाळ आहेत ती कधी होणार आहेत? बापरे. आणि त्याही वर जाऊन असं म्हटलेलं आहे की ती 3 बाळ होतील, त्यानंतर मालिका थांबली नाही पाहिजे, त्यांचा बाळानंतरचा संसारही दाखवायचा. बापरे, म्हणजे त्यांच्या पण जोड्या जमल्या पाहिजे का? आणि त्याही पलीकडे जाऊन तुझी माझी जमली जोडी 2 निघाला आणि त्यातही तुम्ही दोघंच हवे आहात. तर या सगळ्या रिएक्शनवर तुम्हाला काय सांगायला आवडेल? सध्या तरी देवांशीला तेवढा वेळच मिळत नाही ना, त्यांच्या लाईफ मध्ये इतके प्रॉब्लेम आणि इतकी माणसं येऊन सगळा किऑस क्रिएट करून ठेवलाय. 3 बाळ करायचं म्हणजे नॉट अ जोक, सो त्यांना बऱ्याच वेळ द्यावा लागेल. सो लेट्स सी, बघू आता काय लिहिलंय पुढे. पण तुम्हाला कसं वाटतं या अशा रिएक्शन? ऑफकोर्स आजच एक युट्यूबला एक काहीतरी वाचलं तर शमिकाची एंट्री झाली आहे, तर असं कोणीतरी म्हणलंय, म्हणजे कोणीतरी पुढची स्टोरी लाईन नॉट प्रेडिक्ट अशी कन्फर्म सांगितली आहे की शमिकाची जी माई आहे ती माझी खरी आई आहे, म्हणजे ही बहीण आहे, म्हणजे शमिका इंडिरेक्टली माझी बहीण, अशी काहीतरी स्टोरी लाईन बाहेर आली आणि हे कसं कुठून का सुचतंय लोकांना. आणि हे युट्यूबला आहे आणि लोक त्याच्यावर कॉमेंट पण करतात, बापरे, म्हणजे बरंच काही बोलतात आणि त्यांना बिलीव्ह झालंय की हो अशीच स्टोरी आहे. म्हणजे प्रेक्षकांना किती प्रेम आहे ना सिरियल बद्दल की जी स्टोरी सांगू ती खरी वाटायला लागते. खरंच. पण एक सांगू का, आमचे अजून आम्हाला काही तिळे झाले नाहीयेत, पण आमच्याकडे एक बाळ येणार आहे ना आता. नाही माहितीये, अंजली प्रेग्नेंट आहे. अरे हो. मग आता आम्ही त्या बाळाचेच लाड करू, आमच्या 3 होणाऱ्या बाळांचे ते फ्युचर मध्ये बघूयात. बरं, मी गेल्या वेळेला जेव्हा शमिका आली होती तेव्हा याला सांगितलं होतं की बाबा आता याला 2 हिरोईन आहेत, अस्मितालाही असायला हवे ना 2 हिरो, तर त्यावर म्हणजे सईला, ओके, सईला म्हणजे संचित सई. तर संचित यावर असं म्हणाला होता की तिला काय गेल्या वेळेला विक्रम येऊन गेला होता त्यामुळे तिचे 2 काउंट झालेले आहेत. त्यावरही प्रेक्षक असं म्हणाले आहेत की तो विक्रम विषयीचं हिच्या मनात जरा जरी काही असतं तर तू आज इथे नसतास. करेक्ट आहे. यावर तुला बोलायला काय आवडेल? मी पण आज इथेच आहे ना, नाहीतर मी इथे नसतो. ते काय झालं माहितीये का, लोकांमध्ये तो एक्सेप्टन्स आला होता की सईच्या आयुष्यात अडचणी येतात आणि तो अडचण म्हणजे फक्त विक्रम आहे, त्यामुळे ते लोकांना एक्सेप्ट झालं होतं. पण आता शमिका आली हे एक्सेप्ट होत नाहीये त्यांचं, असं की नाही आम्ही सईच्या बाबतीत सहन करू, देवांच्या बाबतीत नाही सहन होणार आहे. सो ते असं आहे, म्हणजे एकंदरीत प्रेमच म्हणता येईल याला पण. बरं, वटपौर्णिमा साजरी करताय तुम्ही आणि खूप छान फिलिंग असते म्हणजे आपल्या मुलींसाठी की एका व्यक्तीसाठी 7 जन्म मागण्यासाठी, त्याच्यासाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण फेऱ्या मारतो. पण मला मुलांचा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकून घ्यायचा की तुमचा काय असतो पॉइंट ऑफ व्ह्यू, की तुमच्यासाठी कुणीतरी उपवास ठेवतं, तुमच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतं, तर ती फिलिंग कशी असते किंवा काय तुझं म्हणणं काय यावर संचित म्हणून विचारायला? संचित म्हणून
तू मुलगा म्हणून आधी मी संचित म्हणून माझा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे सगळ्या गोष्टींना घेऊन. बिलीफ सिस्टम आहे आणि कसं आहे मी फार या सगळ्या गोष्टींमध्ये नाही आहे आणि मला फार या गोष्टींचं पर्सनली खूप नॉलेज पण नाही आहे फ्रँकली. कारण माझ्या घरी पण तसं खूप वातावरण नाही आहे सगळ्या गोष्टींना. त्याच्यामुळे मला हे का केलं जातं वगैरे पण मला फार याच्या बाबतीत आयडिया नाही आहे अनफॉर्च्युनेटली. पण शेवटी एक काय म्हणू आपण त्याला एक एक बिलीफ सिस्टम आहे जो इतक्या वर्षांपासून सुरू आहे. आपण ती फॉलो करतो, एक रिच्युअल आहे आणि शेवटी बिलीव्ह असला की कुठली गोष्ट ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला देतेच ना. तुमचा बिलीफ किती स्ट्रॉंग असला त्याच्यावर डिपेंड असतो. सो मुलगा म्हणून ऑफकोर्स छान वाटतं. मी आज जर जस्ट इन केस माझी पार्टनर पुढे जाऊन जर उपवास वगैरे करत असेल बिकॉज तिचा बिलीफ सिस्टम त्याच्यात आहे आणि ती बिलीव्ह करते त्या सगळ्या गोष्टी आणि जर ती करत असेल तर मला पण आवडेल तिच्यासाठी त्या दिवशी उपवास ठेवायला. भले मला बिलीव्ह नाही आहे किंवा मी जाऊन हे सगळं करणार नाही, पण जर ती माझ्यासाठी उपाशी राहते तर वाय नॉट मी पण. सो दोघं मिळून उपाशी राहू. सो मला असं हा दोघं मिळून उपाशी राहू या. सो या असं तुझं काय? आता बघ माझ्या घरातलं वातावरण म्हणजे एक आता त्यांनी पण सांगितलं एक प्रत्येकाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो आपले सणवार बघण्यामागे. तर माझ्या घरात म्हणेल किंवा आपले जे रिच्युअल्स आहेत त्याच्यामध्ये ही स्टोरी खरी मांडली जाते. आणि जसं म्हणतात की सत्यवान सावित्रीला माहीत होतं तिचा नवरा जाणार आहे आणि तरीही तिने त्याच्याशी लग्न केलं. तर हे एवढं मोठं सत्य स्वीकारणं, एक्सेप्ट करणं, हा एक्सेप्टन्स जेव्हा आपल्यामध्ये येतो ना, सो मला वाटतं की सगळ्या गोष्टी खूप इझी होऊन जातात एक्सेप्टन्स आपल्यामध्ये आल्यावर. आणि जेव्हा मी सत्यवान सावित्रीला बघते, कारण तिने यमाकडून परत तिच्या नवऱ्याचं आयुष्य पुन्हा आणलं होतं आणि त्या 3 मागण्या तिने दिल्या होत्या की त्यांचे म्हणजे सत्यवानाचे आईवडील आंधळे असतात, त्यांना परत डोळे यायला हवेत, त्यांचं राज्य परत यायला हवं आणि तिसरा पुत्रप्राप्तीसाठी ती आशीर्वाद मागते. म्हणजे ती किती हुशार असेल की नवरा घेऊन चाललाय पण तिला माहिती आहे आता नवऱ्याला मिळवायचं तर दुसरा वे काय, तर ती म्हणते की मला पुत्र हवा आणि त्यावर यम म्हणतात तथास्तु. म्हणजे मला याचा अर्थ मला ह्यामागे सांगायचं कारण हे की तुम्ही जेव्हा तुमच्या पार्टनरला सपोर्ट करता किंवा कुठल्याही गोष्टीमागे एक आपण म्हणतो ना एक आधार असतो, मॉरल सपोर्ट असतो, तर तो फक्त बोलण्यात नसावा, तो कृतीतही असावा. आणि आत्ताच्या जनरेशनला मलाही सेम हेच सांगणं आहे की दोघं पेअर जे असेल ना ते सिमिलरली जेव्हा जातात ना तेव्हाच ते सक्सेस होतं आणि विश्वासावर ते नातं टिकतं. सो विश्वास तिला होता तिच्या नवऱ्यावर, तिच्या कामावर आणि तिच्या कर्मावर. तर तिला माहित होतं की मी माझ्या नवऱ्याला पुन्हा घेऊन येईल. तसंच आत्ताच्या जनरेशनला हे सांगेल की कितीही अडचणी येऊ द्या, तुम्ही स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे. बरं, आता तुम्हाला ऍक्टर म्हणून विचारायला आवडेल की तुमचे ना रोमॅन्टिक सीन खूप जास्त अप्रिशिएट केले जातात, पण ऍज अ ऍक्टर म्हणून काही गोष्टी असतात की ज्या करायला थोडासा स्ट्रगल येतो. म्हणजे काही जणांना तो प्रेमात पडलेला जो आय कॉन्टॅक्ट असतो, असं स्टेअर करणं असतं, ते थोडंसं कठीण जातं. तर तुमच्या बाबतीत पर्सनली काय, तुला काय कठीण जातं की तुम्ही प्रोच आहात बाबा की काही सांगा आम्ही आरामात करू शकतो काय? एक सांगू का, जेव्हा सुरुवात असते म्हणजे मी माझं म्हणून सांगते, त्याने कारण ह्या आधी बरेच असे म्हणजे ॲज अ रोमॅन्टिक सीन त्याने केले असतील, म्हणजे त्याने अशी कामं केलेली आहेत की ज्याच्यामध्ये त्याला माहिती आहे टेक्निकली असेल किंवा आय कॉन्टॅक्ट करणं असेल. माझ्यासाठी ना पहिल्यांदा सुरुवातीला खूप टास्क होतं, मला लाज वाटायची की बापरे आय कॉन्टॅक्ट कसं करायचं आणि कसं बघायचं, स्टेअर कसं करायचं कंटिन्यू. तर सुरुवातीला मला व्हायचं, पण जेव्हा आपल्याला ते कॅरेक्टर यूज टू होतं, आपण त्यात गुंतत जातो त्या कॅरेक्टरमध्ये आणि ते जगायला लागतो ना, मला असं वाटतं ते अपसूक येत जातं. आणि तो बॉन्ड समोरचा पण व्यक्ती जेव्हा आपल्याला तो एक हे देतो ना कम्फर्ट झोन, तर ते इझी जातं मला असं वाटतं. आणि तो कम्फर्ट झोन त्याने दिला होता, सो मला असं वाटतं की ते जमत गेलं मला हळूहळू आणि तो ते छानच करतो. तुझ्या बाबतीत काय आहे? सी कसं आहे ना, ॲज अन ॲक्टर मला परफॉर्म करताना रोमॅन्स म्हण आणि ॲक्शन म्हण मला खूप आवडतं ऑनस्क्रीन करायला, खूप आवडतं प्रचंड. ऑफकोर्स मला सगळ्याच टाईपचे कॅरेक्टर पोर्ट्रे करायला आवडतात, पण हे 2 ॲस्पेक्ट असे जिथे मी खूप एन्जॉय करतो माझं काम. रोमॅन्स आणि ॲक्शन असेल तर मला खूप आवडतं, भारी वाटतं. असे इंटेन्स सीन वगैरे असतो जरा ॲक्शन लेवलला पण आणि रोमॅन्स लेवलला पण मी खूप एन्जॉय करतो. सो एनिवे तो माझा जॉनर असल्यामुळे आणि एनिवे तो माझा फोटो असल्यामुळे मला कदाचित आधीपासूनच सवय आहे. मी शाहरुख खानचा फॅन राहून गेलोय, त्याच्यामुळे मला रोमॅन्स आवडतो, करायला आवडतो, बघायला आवडतो. प्लस आता एवढी वर्ष टेलिव्हिजन करतोय, त्याच्या आधी पण थिएटर केले इतके वर्ष. सो जसं तिने म्हणाले ना काही टेक्निकॅलिटी कळली आता. सो आता माहिती नाही, जेव्हा आपण कुठला शो सुरू होतो कॅरेक्टर ऑफकोर्स आपण आपलं इंट्रोडक्शन वगैरे झालं की त्यानंतर पॉइंट ऑफ व्ह्यूच बघायचा वेगळा असतो. म्हणजे हिला बऱ्याच दिवसात सई म्हणूनच जास्त हाक मारतो असं म्हणतो मी, किंवा असं बॅक ऑफ द माइंड असतं अस्मिता माहिती, पण ते एक नवीन रिलेशनशिप डेव्हलप होतं देवांश आणि सईच्या मधलं त्या ऑनस्क्रीन तेवढ्या वेळापुरती. सो एक पर्स्पेक्टिव्ह असतो. म्हणजे माझं सांगतोय मी सीन करताना माझ्या वडिलांना ते वडिलांसारखंच बघतो, आईला आईसारखंच बघतो.
आणि मी खूप प्रिपेरेशन जात नाही. माझं प्रिपेरिंग पॅटर्न पण वेगळं आहे. मी स्क्रिप्ट एकदा फक्त वाचतो, त्याच्यानंतर मी फ्लो मध्ये ऑर्गॅनिकली जे बाहेर पडतंय ते पडू देतो आणि मग कटिंग मध्ये मग मी त्यातनं जे छान मिळालं ते उचलतो आणि काय कंटिन्यू करतो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो या टेक्निकलिटीमुळे माझं काम थोडंसं इझी होऊन जातं. बट इट्स अबाउट प्रॅक्टिस. तुम्ही किती काम करताय, किती तुमची प्रॅक्टिस होते या क्राफ्टला घेऊन, मग तुम्ही तुमचा मार्ग, तुमची मेथड शोधता. असं जसं आता तिला सुरुवातीला ऑकवर्ड होतं, मे बी तिचा पहिला शो आहे जिथे ती खूप रोमॅन्टिक प्ले करते, राईट. इथून पुढे कदाचित तिला जे पहिल्यांदा हेजिटेशन झालं डोळ्यात कसं बघू हे नाही होणार, ऑफकोर्स, राईट. सो ते हळूहळू तिला तिची मेथड फिगर आउट होईल. प्रत्येक ऍक्टरला आपली आपली मेथड डेव्हलप होते. पण याचा खऱ्या आयुष्यात पण होत असेल ना फायदा? म्हणजे नाही नाही होत? अरे देवा, काहीच shit. नाही. सिरियल आणि रिअल लाईफ मध्ये काही खूप फायदा फरक नाही. असतो. मला तरी म्हणजे असं वाटतं की आय कॉन्टॅक्ट कशा संदर्भात म्हणतेस तू? म्हणजे म्हणजे जमायला normal- लागतं ना आता छान बघणं वगैरे असं. अच्छा, म्हणजे कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूचं बघणं म्हणायचंय तुला? नाही पण हे आहे. So, बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता काय प्रेक्षक आहेतच आणि ते साथ देतात म्हणून 500 पर्यंत पोहोचलोय. अजून Yes. बराच पल्ला गाठायचा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला Thank you. आणि थँक्यू सो मच. Thank you so Thank you much. so Thank much. you. Thank you. Thank you. Yes, thank you.